परिमळाची राव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मग आविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना तृषा लागलिया जीवना ते ओढी तैसी तुझी गोडी लागो मग आविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी गोडी एसी गोडी मिळूनी गेली आविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांची कथेचा विस्तार काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वता घवे जिव्हेसिये वक्तृत्वा गुणपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिव सोनीटाय ते बडे भाग्य होय उन्मेखासी ते नमस्कारोनी आता मनोजवं ऋततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्यरूपीच केली न त्यागी ते दिव्य लोकासी नेली तुम्ही विश्वनाथ दीनरंग मेहनाथ दीनरंग मेहनाथ दीनरंग मेहनाथ मी विश्वनाथ दीनरंग मेहनाथ दीनरंग मेहनाथ बाबरा ते थोडी
पडिलो परारी पाया पडिलो परारी पाया पडिलो परारी विठ्ठल 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 परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मग आविट गे माय विटेना जवळी आहे परिभेटेना. प्रस्तुत कीर्तन रूपी चिंतनासाठी निवडलेला अभंग संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांचा असून अभंगामध्ये महाराज देवाची आवड आपल्याला कशी लागावी त्याच्याकरता दृष्टांतपूर्वक ज्ञानोबाराय सांगतात. त्यानंतर किती तीव्रता असावी आणि त्या आवडीचा परिणाम भगवत स्वरूपामध्ये विलीन होता येतं असा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल 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 परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज आविट गे माय विटेना जवळी आहे परिभेटेना. माझ्यापेक्षा असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लोक या ठिकाणी भगवान बाबाची असणारी समाधी, तत्पूर्वी संगमेश्वर भगवान बाबा, नंतर पाटील काका, परमपूज्य महाराज, त्यानंतर गायनाचार्य वादनाचार्य ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे माझ्यापेक्षा सगळे श्रेष्ठ आहेत. सगळ्यांच्या सभेमध्ये पवित्र प्रसंगाला या ठिकाणी चिंतनासाठी निवडलेला अभंग जो आहे तो ज्ञानेश्वर महाराजांचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा अभंग आहे. विठ्ठल परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज आविट गे माय विटेना जवळी आहे परिभेटेना. ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगावर बोलायचं म्हटल्यानंतर अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे. तसं ज्ञानेश्वर महाराजांचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी याचा विचार जर केला तर महाराजांची ज्ञानेश्वरी अवघडच आहे. तशी पारायणाकरता सोपी आहे, पण ते पण पारायण करता आलं तर बरं का, नाहीतर ते अवघडच आहे. किंवा संतांची कृपा झाली तर मग सोपी आहे बरं का. असं ज्ञानेश्वर महाराजांचं एकंदरीत वाङ्मयाचा विचार जर केला तर सगळ्याकरता हरिपाठ सोपा आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. सगळ्याकरता हरिपाठ हा सोपा आहे. हरिपाठ जरी पाठ नसला तरी महाराष्ट्रामध्ये म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांचे हरिपाठातले कडवी काही लोकांच्या बऱ्याच पाठ असतात. एक आपल्याला संतांची देणगी आहे. म्हणून हरिपाठातला एकही अभंग येत नाही असा मात्र माणूस म्हणजे कडवं म्हणता येत नाही असा बहुतेक महाराष्ट्रामध्ये माणूस नसावा बरं का. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीला फार मोठं स्थान आहे. याचं कारण असं आहे, सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ही असणारी टीका म्हणा, त्याला भाष्य म्हणा, वार्तिक म्हणा, असं अलौकिक आगळं वेगळं ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिभा आगळी वेगळी असल्या कारणाने आणि ग्रंथनो हे कृपेचे वैभवतीये. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हा ग्रंथ मी तयार केला नसून मग अर्थाचेनी ओरसे गीतार्थ ग्रंथ न मिसे वर्षला शांतरसे तो हा ग्रंथो. अर्थाचेनी ओरसे म्हणजे माझी तीव्र इच्छा होती, अर्थ होती, इच्छा होती
आणि श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज हे मेघाचे स्वरूप, मेघासारखे आहेत. आणि मेघ ज्याप्रमाणे सर्वावर वर्षाव करतो, ज्ञानेश्वर महाराज सांगतात विठ्ठल पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझी इच्छा त्याप्रमाणे चातकाची कणवे मेघू पाणी येसी धावे तीर्थ चराचर आघवे निवाले जैसे. चातकाची कणवे, कणवे म्हणजे त्याच्या कारण का ज्ञानेश्वर महाराज सांगतात चातकाला पाणी पिण्याकरता दुसरं नाहीये. भरले समुद्र सरिता चहूकडे परिते बापियासी कोरडे काजय मेघोनी थेंबुटा पडे ते पाणी की तया. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो चातक मेघाविषयी अनन्य असतो आणि त्यामुळे त्या चातकाकरता मेघ रोज वर्षाव करतो. रोज आपण सगळीकडे जरी पाणी असलं तरी सुद्धा चातकाकरता मेघ रोज वर्षाव करतो. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की कळी काळाने या संपूर्ण प्राणी मात्राला ग्रासलेलं आहे आणि ही कणवा सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांना सहन झाली नाही, लोकांचं दुःख सहन झालं नाही आणि मेघाच्या रूपाने त्यांनी वर्षाव केला, म्हणजे कृपेचा वर्षाव केला. आणि ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ आहे तो फक्त मी निमित्त झालो, खरोखर या ग्रंथाचा करता मी नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ही ज्ञानेश्वर महाराजांची नम्रता आहे की स्वतः श्रीगुरूंनी कृपा केल्यानंतर, आज्ञा केल्यानंतर पूर्ण ग्रंथ केला. आणि या ग्रंथाला महाराज महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा जगामध्ये तोड नाही. झाला ग्रंथ एकदा. आणि या ग्रंथाला ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचं वरदान प्राप्त करून घेतलेलं आहे. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांनी वरदान दिलं, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. काय वरदान मागितलं महाराज सांगतात पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. पुढती 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 म्हणतात. या ग्रंथ पुण्य संपत्ती, या ग्रंथामध्ये एवढी पुण्य संपत्ती आहे महाराज की हा ग्रंथ वाचल्यानंतर आपली असणारी पूर्ण मनोकामना परिपूर्ण होते. विठ्ठल मग या लोकातली असो वा परलोकातली असो, व्यवहारिक असो वा परमार्थिक असो, कोणती असो, आठवला म्हणून दृष्टांत सांगतो जाता जाता. परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू आनंदाश्रम स्वामी महाराज ते तर ज्ञानेश्वरीचे एक निष्ठ भक्तच होते. आणि त्यांच्याकडे मी गेल्यानंतर मला त्यांनी तेच काम सांगितलं पहिलं. आणि त्यांच्या कृपेनेच सगळं आलं. जसं ज्ञानेश्वर महाराज सांगतात की निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने हा ग्रंथ तयार झाला, तसं मी असं म्हणेल की स्वामी महाराजांच्या कृपेने तो ग्रंथ पाठ करण्याचं सौभाग्य मला मिळालं. विठ्ठल विठ्ठल स्वामी महाराजांचा एक दृष्टांत सांगतो. इचलकरंजीचे कामत नावाचे एक गृहस्थ होते. मी जेव्हा नवीन गेलो त्यावेळेस काका नव्हते आणि ते स्वामींकडे यायचे आणि स्वामींना ते आप्पा म्हणायचे. खरं म्हणजे त्यावेळेस स्वामी होते, पण ते म्हटले स्वामी म्हटल्यानंतर आम्हाला असं वाटतं की दुरावा वाटतो, त्यामुळे आम्ही त्यांना आप्पाच म्हणतो. आणि मला बोलता बोलता म्हणले पांडुरंग बाबा तुम्हाला काय सांगावं, या आप्पांनी श्रीधर आप्पांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं, एवढी कृपा केली. ते म्हटले त्यांचं बरं का, ते म्हणले माझं म्हणजे त्यांचं बरं का, लग्न होऊन बरेच दिवस झाले पण मुलगा होत नव्हता. योगायोगाने चातुर्मास्यामध्ये स्वामी महाराजांनी इचलकरंजीला ज्ञानेश्वरी पारायण 108 केली चातुर्मासामध्ये. बरं स्वामींनी मला सांगितलं सकाळी 7ला बरोबर पारायणाला बसायचो, दुपारी 12 वाजता जेवायला उठायचं, 1 तास फक्त, 12 ते 1 सुट्टी. बरं आणि 1ला पारायणाला सुरुवात केल्यानंतर संध्याकाळी 6 पर्यंत
पारायण संपलेलं असायचं. विठ्ठल विठ्ठल असे 108 पारायण केले. नंतर माऊलीच्या वारीला आले स्वामी त्या गृहस्थाला घेऊन. माऊलीची वारी झाली. नंतर स्वामीजींनी माऊलींची महापूजा केली. आमचे महाराज बबन महाराज प्रतिवर्षी माऊलींची मोठ्या प्रमाणामध्ये सुंदर अशी पूजा करायचे. आता अलीकडे त्या पूजाच बंद झाल्यात म्हणून बंद आहे. विठ्ठल विठ्ठल त्याप्रमाणे स्वामी महाराजांनी पूजा केली माऊलींची. आणि सगळं झाल्यानंतर त्या गृहस्थाला सांगितलं तुझा हात पुढे कर. त्याचा हात त्यांनी पुढे केला आणि सांगितलं 108 पारायणाचं पुण्य तुला अर्पण. त्याचा परिणाम असा झाला त्या गृहस्थाला 1 नाही 3 मुलं झाली. बरं त्यामुळे त्याच्या मुखातलं वाक्य आहे पांडुरंग बा आप्पांना आम्ही कसे विसरणार. विठ्ठल म्हणजे इतर कवी इतर ग्रंथकार ग्रंथ करतात नाही असं नाही महाराज, पण पूर्ण आपली पुण्य संपत्ती ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथामध्ये ठेवलेली आहे. नवे नवे ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज आहेत. जसं भागवताचा विचार आहे, श्रीमद भागवताचा विचार असा आहे की भगवान ज्या वेळेस निजधामाला जातात त्यावेळेस भगवंताने आपलं जे तेज आहे ते भागवतामध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे असं सांगतात भागवतकार आपले हरिभक्तीपरायण बहु सांगतात पिंपळनेरकर, भागवत वाचत गेल्यानंतर सांगत गेल्यानंतर आपोआपच कळायला लागतं. ज्ञानेश्वरीचं तसंच आहे, तुकोबारायांच्या गाथेचं तसंच आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा एक एक ग्रंथ अलौकिक असा आहे. का याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वर महाराजच अलौकिक आहेत. महाराज माऊलींनी गुलाबराव महाराजांनी माऊलीवर केलेली आई म्हणून असणारी जे काही कविता आहे ती ऐकायला एवढी गोड लागते. आम्ही येत असताना माऊली काकांना म्हणून दाखवत होते. काका म्हणत होते अर्थ कळाला का? माऊली म्हणत होते गोड लागतं म्हणून पाठ केले. विठ्ठल म्हणजे माऊली व्यक्तिमत्व असं आहे की त्यांच्याविषयी कुणी काही लिहा ते गोडच होते, ते गोडच लागते. माऊलींचं वर्णन केल्यानंतर ते गोडच लागतं. असं असणारं माऊलींचं आगळं वेगळं महत्त्व. ते त्या माऊलींची ज्ञानेश्वरी. पण हरिपाठाचा विचार केला त्या माऊलींचा हरिपाठ, माऊलींची ज्ञानेश्वरी, त्यानंतर माऊलींची चांगदेव पासष्टी आणि स्वामी महाराजांना आवडत असणारा ज्ञानेश्वर महाराजांचा ज्याला सिद्धानुवाद असं म्हणतात अमृतानुभव नामाचा ग्रंथ अलौकिक आहे. नवे नवे वारकरी संप्रदायाचं अध्ययन त्यावेळेस परिपूर्ण झालं असं समजायचं की ज्यावेळेस त्या महात्म्यांनी गुरुच्या मुखातून अनुभवामृत ऐकला त्यावेळेस समजायचं परिपूर्ण झालं. तोपर्यंत ते अपूर्वच आहे, तोपर्यंत ते अपूर्ण आहे. विठ्ठल या 4 ग्रंथाचा थोडा विचार करता येतो आपल्याला. बरं पण तुकोबारायांची गाथा ती पण अवघड आहे आणि त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांची अभंग गाथा जी आहे ती थोडेच अभंग आहेत. म्हणजे एकंदरीत 1000-1100 अभंग असतील, फार नाहीत. परंतु ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाचा विचार केल्यानंतर एक तर ते अभंग वाचता येत नाहीत. एकूण तिकून जर वाचले तर ते पाठ होत नाहीत. बरं का पाठ झालेच तर ते तालामध्ये म्हणता येत नाहीत. बरं का चालीवर म्हणता येत नाहीत. त्याच्याकरता स्वतंत्र चाली आजरेकर फडाच्या आहेत. विठ्ठल विठ्ठल कारण तो फड माऊलींच्या कृपांकित आहे आणि त्या फडाचे पाटील काका आहेत. बरं आणि त्यांचा असा नेम आहे की गुरु महाराजांचं कीर्तन म्हटल्यानंतर गुरुवारी त्या महाराजांनी मुख्य महाराजांनी जे गादीवर महाराज आहेत त्यांनी माऊलीचा अभंग घेऊनच कीर्तन केलं पाहिजे. म्हणून त्याप्रमाणे गुरुवर्य साखरे महाराज वगैरे अनेक लोक माऊलींच्या अभंगावर बोलतात. पण एक तर तालामध्ये म्हणता येत नाही, पण त्याचा अर्थ कळत नाही. महाराज अर्थ कळायचा अत्यंत अवघड आहे. म्हणून सगळ्यामध्ये अवघड काय आहे? माऊलींच्या अभंगावर कीर्तन करायचं सगळ्यात अवघड आहे. मग लोक म्हणतील पांडुरंग बाबा एवढं जर अवघड आहे तुम्ही शहाणपणा का केला? विठ्ठल विठ्ठल याचं एक कारण असं आहे की
स्वामी महाराजांचा आवडता अभंग बराच महाराज. ते जर लहरीमध्ये आले तर हा अभंग ही चाल मी सुरुवातीला चाल म्हणली, परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज अविट गे माय विटेना. आणि थोड्या ताना पण मारायचे, आ मारायचे बरं. त्यांच्या लहरीमध्ये एकदा पायमोडे महाराज आले होते आणि आपलं लहरीमध्ये स्वामी महाराज म्हणत होते. ते म्हणले, वा वा महाराज, तुम्हाला गवई पण येते. मग म्हणले, तुम्हाला काय वाटलं? विठ्ठल स्वामी महाराजांचे काही ठरलेले श्लोक असायचे. त्यांचा जर विचार केला तर ते म्हणले 500 गोष्टी मी लिहून ठेवल्या होत्या बरं का. आणि 500 प्रमाण बरं का, तुकाराम महाराजांचे 500 प्रमाण आणि 500 गोष्टी म्हणजे कोणत्या वेळेस काय सांगायचं हे पूर्वीच्या लोकांना बरोबर माहीत असायचं. आता ज्या चिखलीहून आम्ही इथं आलो जात त्या चिखलीचे जुने लोक सांगायचे, ते म्हणले स्वामींचं प्रवचन चिखलीला असलं की वेगळं असायचं आणि तेच प्रवचन त्यांचं नगरला, अहिल्यानगरला गायत्री मंदिरामध्ये ज्यावेळेस असायचं त्यावेळेस म्हणायचे आम्हाला काही कळत नव्हतं. म्हणजे असं स्वामी म्हणजे मोठ्या लोकांनी असा विचार करून ठेवलेला आहे. मग एक तर स्वामी महाराजांचा आवडता अभंग, दुसरी गोष्ट अशी आहे इथं आमचे परमपूज्य महाराज बबन महाराज बसलेले आहेत. त्यामुळे काहीच चिंता नाही. जसं लेक माहेरी आल्यानंतर तिला काही भीती नसते आणि जर भीती असली, तुकाराम महाराज सांगतात माहेरी सलज्जते जाना शिंदळी. म्हणून आपण ज्यांच्याकडे ऐकलं त्यांची आपल्याला भीती नाही वाटली पाहिजे महाराज. आणि जर भीती वाटते समजायचं काहीतरी, तुका म्हणे इथे काहीतरी आहे. मला स्वामी महाराजासमोर बोलायला कधी भीती वाटली नाही, पाटील काकासमोर बोलायला कधी भीती वाटली नाही, कारण ते असल्यानंतरच बोलता येतं. तसं आमचे महाराज येतं. सुरुवातीला महाराजांची भीती वाटत होती बरं का, नाही असं नाही, पण महाराजांनी मला जेव्हा शिकवलं आणि महाराजांना मी ज्यावेळेस अनुवाद करून दिला त्यानंतर महाराज असल्यानंतरच बरं वाटतं. विठ्ठल महाराजांचं विद्यार्थ्यावर एवढं प्रेम आहे बबन महाराजांचं, एवढे कृपेने शिकवतात. आणि त्यांच्यासारखं शिकवणारा मी तर असं म्हणेल की महाराष्ट्रामध्ये कुणी नाही. जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत महाराज शिकवतात. उदाहरणार्थ दत्ता खोड, आमच्या काकाने नाव ठेवले आहेत खोडकर आणि बीडकर. विठ्ठल त्यांचं आडनाव खोड आहे आणि आमचे हे बडगे महाराज आहेत तो खोडकर आणि बीडकर. तर त्यांची काही समस्या होती. वेदशास्त्र संपन्न गुरुजींना त्यांनी सांगितली. गुरुजींनी त्यांना एक श्लोक दिला आणि तो श्लोक गुरुजींनी त्यांना एकदा म्हणून दाखवला. आता नियम असा आहे की गुरुजींनी एकदा म्हणून दाखवला की आपल्याला आला पाहिजे, पण त्याला तेवढं पुण्य पाहिजे ना महाराज. त्यांना काही येईना. गुरुजींनी त्यांना बरेच वेळेस सांगितलं तरी येईना. ते म्हणले आता एक काम करा, मस्के महाराजाकडे जा आणि तिथं गेल्यानंतर त्यांना येईल. तर एक श्लोक ते संथा घेला महाराजांकडे आले. महाराज त्यांना महिनाभर श्लोक सांगत होते बरं का, एक श्लोक. आणि महिना झाल्यानंतर त्यांना तो श्लोक आला. म्हणजे किती मानस तितिक्षा किती असावी गुरूंना. म्हणजे त्यांच्या पुढे दगड जरी ठेवला तरी सुद्धा दगडाला सुद्धा घडवतील. तर आमचे असणारे गुरुबंधू महादेव मणीतले हे सर्व विद्यार्थी उत्तम प्रकारची गीता त्यांनी पाठ केली. उत्तम प्रकारची गीता म्हणतात नव्हे नव्हे कांची कामकोटीचे असणारे, कांचीचेच ना, शृंगेरीचे शंकराचार्य त्यांनी महाराजांना म्हणले वा वा किती सुंदर आहे मुलं उच्चार करतात, पण ते मात्र आम्हाला त्याची किंमत नाही. आम्हाला का किंमत नाही माहिती का? आम्हाला सहज मिळालं ना. ते सहज मिळाल्यानंतर त्याची किंमत होत नसते. म्हणून ते अट्टहासाने ज्यावेळेस एखादी गोष्ट मिळते त्यावेळेस त्याची किंमत असते. म्हणून सहज जर आपल्याला कोणती गोष्ट मिळाली आणि याचं सर्व कारण काय असेल तर भगवान बाबा आणि महाराज हे कारण आहेत. विठ्ठल भगवान बाबांनी काय पुण्य केलं होतं महाराज सांगता येणार नाही. ते महात्म्य असे होते की पाऊस जर पडेना ना महाराज तर काही करायचं नाही, उपास करायचं.
आणि लंघन हे फार मोठं तप आहे असं वेदशास्त्र संपन्न गुरुजी सांगतात, गणेश्वर शास्त्री सांगतात. म्हणून ते किती दिवस अन्न पाणी सगळं सोडून जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत भगवान बाबा जेवतच नव्हते. आणि पाऊस पडल्यावर मात्र त्यांची लोक गावागावातून मिरवणूक काढायची. म्हणजे हे महात्मे जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, कष्ट भीती पर उपकारे, देह कष्ट भीती पर उपकारे, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती पर उपकारे, देह कष्ट भीती पर उपकारे, देह कष्ट भीती पर उपकारे, देह कष्ट भीती पर काही नाही, फक्त लोकांचं कल्याण करावं एवढंच त्या महात्म्यांची इच्छा असते, तीव्रता असते. पहा तुम्ही पाटील काका आहेत ना आपले, कुठे गेल्यानंतर लोकांना काहीतरी सांगत राहतात सारखं. याचं कारण एकच की त्या लोकांचं कल्याण व्हावं. आम्ही मात्र सांगत नाहीत बरं का. कारण का सांगण्याकरता दया पण लागते अंतःकरणामध्ये आणि ज्ञान पण लागतं. मग आमचं ज्ञान पाठ केलेलं असतं, तेवढं अभंगापुरतं आम्ही सांगत असतो लोक. असो तर महात्मे म्हणजे मूर्तिमंत, किंबहुना वीरराया तो मूर्तिमंत जाण दया, मी उदयता चितया ऋणियाला भे. ज्ञानेश्वर महाराज 16व्या अध्यायामध्ये अशा महात्म्याचं वर्णन करतात. हे वीरराया अर्जुना, काय सांगावं. कारण का वीरराया का म्हटलं, याचं कारण दयावीर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की अर्जुन काय आहे, वीर आहे आणि तो दयावीर आहे बरं का. याचं कारण का की स्वजनांना पाहून अर्जुनाची असणारी जी वीरवृत्ती होती ती निघून गेली आणि करुणा नावाची वृत्ती त्याच्या अंतःकरणामध्ये प्रवेश केली. म्हणून त्यालाही पुन्हा ज्ञानेश्वर महाराज आठवण करून देतात की तू कसा आहे, वीर आहेस. किंबहुना वीर राया तो मूर्तिमंत जाण दया, मी उदयता चितया ऋणियाला भे. उदयताची तो महात्मा ज्या वेळे जन्माला आला दुसऱ्यावर उपकार करणारा, तेव्हापासूनच मी त्याचा ऋणी आहे असं भगवान म्हणतात. विठ्ठल विठ्ठल वेदशास्त्र संपन्न गुरुजी मोकळं बोलतात आपल्याशी. बोलत असताना एकदा मला म्हणले, तुम्ही भागवत वाचता दरवर्षी, भागवतातून काय घेतलं. आम्ही शहाणपणा केला. म्हणलं भागवतातली भक्ती, भागवतातलं ज्ञान, भागवतातलं वैराग्य ते घेण्याचा प्रयत्न करतो. बरं बरं ठीक आहे म्हणले. आम्ही म्हटलं ते काय घेतलं नाही म्हणले. आता का घेतलं नाही माहिती आहे घ्यायचं कारण तुम्हाला, मला आत्ता कळालं. त्यांच्याकडे आहेच ते, काय घ्यायचंय. विठ्ठल विठ्ठल जसं आठवलं म्हणून सांगतो. एकदा काकांचे मित्र भोरकर, मी आणि काका तिघजण आम्ही गोविंदापा काकांच्या फडातले मोठे महात्मे सगुण साक्षात्कारी बरं, त्यांच्या दर्शनाला गेलो. आणि त्यांच्या दर्शना गेल्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि दर्शन घेऊन त्यावेळेस स्वामी महाराज होते. दर्शन घेऊन आम्ही येत असताना काका म्हणले, एक महात्म्याचं दर्शन घेतलं आणि दुसरा महात्मा मुरायला घातलाय म्हणले, माझ्याकडे हात करून बरं का. पण ते म्हणले मी काय महात्मा होणार नाही. तो भोरकर महाराज एवढा हुशार, तो म्हणला आहेतच तर काय होणार. विठ्ठल तसं गुरुजी म्हटले आम्ही भागवतातलं काही घेतलं नाही, पण मला एक घेतलं, रंती देव घेतले. आणि रंती देव म्हणजे महाराज एवढे मोठे आहेत, आता आपल्याला सांगायला वेळ नाही. विठ्ठल विठ्ठल रंती देव म्हणजे मूर्तिमंत दयास महाराज. त्या रंती देवाचं काय सांगावं महाराज. तिन्ही देव प्रसन्न झाल्यानंतर सगळी कथा मी सांगत नाही.
त्यांनी विचारलं वरमगृही काय पाहिजे? मग काही नाही म्हणले. दुःखी लोक आहेत, त्या दुःखी लोकांच्या अंतःकरणामध्ये मला स्थान द्या, जेणेकरून त्यांना दुःख होणार नाही आणि त्यांचं दुःख सहन केल्यानंतर मला आनंद होईल. महाराज याला म्हणतात महात्मे. त्याप्रमाणे भगवान बाबा तसेच आमचे महाराज तसेच महाराज. बरं महाराज एवढं दयाने कळवळीने शिकवतात की मला महाराजांनी पहिला विचार चंद्रोदय शिकवला आणि तो शिकवल्यानंतर मी महाराजांना म्हटलं मला विचारसागर शिकवा. बरे म्हटले शिकवतो. महाराजांचे मोठे गुरुबंधू भगवान महाराज आडनाव हरमकर, पंढरपूरला त्यांना भेटायला गेलो. त्यांनी काहीतरी महाराजांना म्हणजे असं असं काम आहे नाही म्हणले. आता मला या पांडुरंग महाराजांना विचारसागर सांगायचं आहे. ते म्हणले हे कुठं अश्विनी देव लागून गेले म्हणले, अश्विनी कुमार हे कुठं लागून गेले म्हणले, यांच्याकरता तुम्ही विचारसागर शिकवतात. पण त्या वाक्याचा काही विचार न करता जोपर्यंत मला कळणार नाही, कळलं नाही तोपर्यंत सांगण्याची जबाबदारी घेऊन परिपूर्ण विचारसागर महाराजांनी सांगितला. आणि त्यानंतर पुन्हा सांगितलं एक, आता तुम्ही हा दुसऱ्याला शिकवा म्हणजे तुम्हाला चांगला येईल. विठ्ठल असं अनेक लोकांवर ज्या महात्मे उपकार करतात नव्हे नव्हे. महाराज सांगतात येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, 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 येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. नवे नवे तुकाराम महाराज सांगतात येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. या जगामध्ये अनेक दाते आहेत, पण दाते जरी असले सुद्धा दाता तोची एक जाणा नारायण स्मरली आणि कणाची वंदे काय नसरे हाय जाता दाता तोची एक जाणा नारायण स्मरली आणि कणाची वंदे नसरे हाय दाता तोची तुकाराम महाराज एक जाणा नारायण स्मरवी. नारायणाचं स्मरण करून देणारा जो आहे तो खरा दाता आहे. मग अन्नदान देणारे लोक आहेत, मतदान देणारे लोक आहेत, धनदान देणारे लोक आहेत, रक्तदान देणारे आहेत, सुवर्णदान देणारे लोक आहेत. नामदेव महाराजांचा स्वतंत्र एक अभंग आहे बरं का. कोणत्या दानाने काय होतं, पण सगळ्यामध्ये दाता जर मुख्य कोणता असेल, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवणमंगलम श्रीमदाततम भुवि
गृणंती ते पुरीदा जना. त्या गोपी म्हणतात, हे कन्हैया, हे कृष्णा, तुझा आम्हाला विरह झालेला आहे. मग आम्ही जिवंत का राहिलोत? तर तुझे कथामृत सांगणारे दाते आहेत आणि ते फार पुण्यवान आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही जिवंत राहिलेलो आहेत. तसं ज्ञानेश्वरी सांगणारा, भागवत सांगणारा, विचारसागर, वृत्तीप्रभाकर, पंचदशी, ज्ञानेश्वरीचे ग्रंथ सांगणारे ह्यांचे जे उपकार आहेत महाराज, यांचे उपकार कधीच फिटत नाहीत. केले उपकार केले उपकार बाप न करी ऐसी माय. आपण करी ऐसे माय. धर्मी त्याच्याही देखिये दे पाय. धर्मी त्याच्या दिले पाय. दिले अखय अभयदान म्हणवोने आत्मया देशा. म्हणवोने आत्मया देशा. दिले अक्षय भयदान म्हणवोनी अनुजा देशा. म्हणवोनी अनुजा देशा. केले उपकार सांगू काय. उपकार सांगू काय. न करी ऐसी माय. आपण करी ऐसी माय. धर्मे त्याच्या देखिये दे पाय. त्याच्या देखिये रे पाय. दिले अक्षय भयदान गा. दिले अक्षय भयदान गा. म्हणवोनी आलो या देशा. म्हणवोनी आलो या देशा. दिले अक्षय भयदान गा. दिले अक्षय भयदान गा. मनभोनी आलो या देशा. मनभोनी आलो या देशा. हे जे दाते आहेत महाराज, यांचे उपकार कधीच फिटत नाही. स्वामी महाराजांनी जे मला दिलं महाराज, ते अलौकिक असं आहे. मला ज्ञानेश्वरी वाचता सुद्धा येत नव्हती बरं, चौथी. आणि काका म्हणतात चौथी नापास. आम्ही नापास म्हणत नाही, चौथी म्हणतो फक्त. खरं म्हणजे नापास होण्याची योग्यता नव्हती माझी, पण परीक्षाच दिली नाही बरं का. विठ्ठला 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 विठ्ठला, तो इतिहास सांगत बसत नाही मी. हो, पण घरी वडील मोठे होते ना. विठ्ठला विठ्ठला एक गंमत म्हणून सांगतो, माझा मोठेपणा नाही. मला वाचता येत नव्हतं, पण पुथीचा अर्थ बरोबर सांगायचो मी वडिलांचं ऐकून. तर लोणी या गावाला श्रीगोंदा तालुक्यामध्ये माझी बहीण, त्यावेळेस ते पण तिकडं गेले नव्हते, पण आमच्या पांडव तात्याचे लहाने भाऊ भालचंद्र, त्यांना सुंदर म्हणतात. तर मी अशी शाळा सोडलेला, देवाकरता वेडा झालेलाच मुलगा. वडील म्हणले याला घेऊन जा तिकडं. मग पांडुरंगाची मूर्ती आहे, तर ते म्हणले शंकराची मूर्ती आहे, पांडुरंगाची आहे, पण माझं नाव पांडुरंग असल्या कारणाने मला पांडुरंगाची जास्त आवड बरं का. गेलो तिथं गेल्यानंतर नगर जिल्ह्याच्या पद्धतीप्रमाणे एका माणसानेच ग्रंथ वाचायचं आणि त्यांनीच सांगायचं, आणि ऐकायला फक्त 4-5 लोक यायचे. आम्ही गेल्यानंतर मराठवाड्याची पद्धत सुरू केली, एकाने वाचायचं आणि एकाने सांगायचं. पण त्यांना सांगता येत नव्हतं आणि मला वाचता येत नव्हतं. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि त्यानंतर मला पाहण्याकरता सगळं गाव यायला लागलं. लहान पोरगे म्हणले 11-12 वर्षाचं भारत सांगते म्हणले, एवढं सुंदर सांगते. आणि वडिलांचं ऐकून मी असं म्हणायचो की यातला तुम्हाला फार विस्तार पाहिजे असेल तर भागवतामध्ये पहा, म्हणजे जणू काय भागवत आहे मला येते. विठ्ठल विठ्ठल म्हणजे ही आमची योग्यता बरं का. म्हणजे वाचता येत नव्हतं चांगलं, त्यानंतर पण सांगता मात्र येत होतं. ही वडिलांची पुण्य आहे बरं का. आणि त्याप्रमाणे स्वामीकडे गेल्यानंतर स्वामींनी मला पहिलं काय केलं, वाचायचं शिकवलं. स्वामींना पण आम्ही शहाणपणा सांगितलं असं म्हणलं, मला ग्रंथ सगळे सांगता येतात, रामविजय, पांडव प्रताप, रामायण सगळं. स्वामी हुशार. मला म्हणले तुला ज्ञानेश्वरी सांगता येते का? म्हणलं नाही.
मग ते तुला ज्ञानेश्वरी शिकवणार आहे म्हणले मी विठ्ठल विठ्ठल. आणि स्वामी महाराजांनी त्यांच्या पद्धतीने मला जेणेकरून सिद्धांताची नजर येईल अशा पद्धतीने मला त्यांनी घडवलं. नवे दुसरीकडे कुठं न जाऊ देता परिपूर्ण आपलं प्रतिबिंब त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे अशा पद्धतीने महाराजांनी शिकवलं. आणि उरलेलं काम, पेरणीचं काम त्यांनी केलं. पुढचं जे काम असतं ते आमच्या महाराजांनी केलं आणि ते त्यांची इच्छा तशीच होती. त्यामुळे स्वामींचे उपकार, नंतर आमच्या पाटील काकांचे उपकार, बबन महाराजांचे उपकार मी या जन्मामध्ये कधी, आणि गुरुजींचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी उपकार केले महाराज, परंतु त्यांनी उपकार केलेले त्यांचे ग्रंथ कळण्याकरता आपल्याला जिवंत महात्मा पाहिजे. आणि जिवंत महात्मा असेल आणि त्या महात्म्याच्या मनामध्ये जर आलं की याला आलं पाहिजे तर आपल्याला येतं. बरं का, महाराजांचं वाक्य आहे, शिष्याला तळमळ शिकण्याची पाहिजे बरं का, आणि त्याच्याकरता तो तत्पर पाहिजे. गुरूंना असं वाटलं पाहिजे की याला आलं पाहिजे, आणि पुन्हा त्याप्रमाणे गुरुला सुद्धा खूप प्रयत्न करावा लागतो. बरं महाराज, कारण का शिकत असताना असं वाटतं की गुरुचं बरं आहे, त्यांना काही कष्ट नाहीत, पण गुरूंना किती कष्ट आहेत हे गुरु झाल्यानंतर कळतं, तोपर्यंत कळत नाही. म्हणून हे महाराजांनी केलेले उपकार, भगवान बाबांनी केलेले उपकार, स्वामी महाराजांनी केलेले उपकार अलौकिक असे उपकार आहेत. आणि त्या उपकारामुळे आपण घडतो. गुरुवर्य साखरे महाराजांचं वाक्य आहे की मूर्तिकार मूर्ती घडवतो आणि थोडी सदी मूर्ती चुकली तर ती थोडा जरी त्याला म्हणजे काय फुटली वगैरे ती मूर्ती चालत नाही. पण मूर्ती घडवणं सोपं आहे, त्याच्यापेक्षा जिवंत मनुष्य घडणं अत्यंत अवघड आहे. आणि जिवंत माणसं जे घडतात त्यांना संत असं म्हणतात. विठ्ठल आणि एवढा त्यांनी घडवल्यानंतर मग कीर्तनाचं काय अवघड नाही. बघा, पाठ करून कीर्तन करणं वेगळं आणि एक दृष्टी संत देत असतात. भागवतामध्ये नाथ महाराज गोड सांगतात की संत हे काय करतात, सूर्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. महाराज 26वा अध्याय बरं का, आणि 26व्या अध्यायामध्ये 16व्या अध्यायाचं जे नमन आहे, मावळवीत विश्वासू नवल उद्दैरा चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू बंधुवाता, याचा विस्तार म्हणजे 26वा अध्याय शेवटचा प्रकार आहे. आणि त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. साधू महात्मे हे काय करतात, आपल्याला दिव्य चक्षु देतात आणि त्या दिव्य चक्षुमुळे आपल्याला ग्रंथ कळतात, आपल्याला ब्रह्म काय ते कळतं, कर्म काय ते कळतं, सर्व गोष्टी कळायला लागतात. म्हणून साधू कशी आहेत तर साधू हे साक्षात सूर्यच आहेत. सूर्याची उपमा ज्ञानेश्वर महाराजांना त्यांना देतात. असे साधूंचे अनेक प्रकार आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला दृष्टांताने सांगतात की आपल्याला त्या देवाची ओढ कशी लागली पाहिजे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये परिमळाची धाव भ्रमर ओढी, 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 परिमळाची धाव भ्रमर ओढी. तैसी तुझी गोडी लागो मज, तैसी तुझी गोडी लागो मज, अवित गे मायते, अवित गे मायते. तैसी तुझी गोडी लागो मज, तैसी तुझी गोडी लागो मज, अवित गे मायते.
महाराज हे दृष्टांताचे राजे आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये एकच वस्तूचा दृष्टांत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी ठिकठिकाणी दिलेला आहे. तसं तुकाराम महाराजांचा विचार केला तर महाराज दृष्टांत त्यांच्या गाथेमध्ये जास्त देत नाहीत, दृष्टांत कमी असतात महाराजांचे. पण ज्ञानेश्वर महाराजांची मात्र दृष्टांताची रूपकाची रेल चेल असते महाराज. फक्त हे कळण्याकरता ज्ञानेश्वरी ऐकली पाहिजे मोठ्या माणसाकडून, बरं, म्हणजे आपल्याला कळेल. ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत कुशल आहेत. भागवतामध्ये वर्णन आहे, वक्ता धीराः विप्राः वैष्णवाः दृष्टांत कुशलाः. भागवत महात्म्यामध्ये वक्ता कसावा असावा, निस्पृह असावा बरं का, नंतर विप्र असावा, वैष्णव असावा, नंतर कसा असावा दृष्टांत कुशलाः. म्हणजे पटवून देण्याकरता तो दृष्टांत दिल्यानंतर बरोबर ते कळलंच पाहिजे. दृष्टांत कुशलाः. तसं ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत कुशल आहेत. देवाची आवड आपल्याला कशी लागली पाहिजे महाराज? एक वर्ग असा आहे की तो देव मानत नाही. दुसरा वर्ग आहे देव मानतो पण कामापुरता मानतो. पांडुरंगाच्या वाऱ्या करतात, देवाला नवस करतात, देवा आमच्या बोरला जर पाणी लागलं तर पांडुरंगाच्या 5 वाऱ्या, आणि त्या 5 वाऱ्या झाल्यानंतर त्या देवाचा आपला काही संबंध नाही. म्हणजे आपल्या कामापुरता देव मानणारे असे काही लोक आहेत. नंतर असा एक साधक वर्ग आहे, ते काय करतात की आपल्याला देवच आवडावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा. वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा. वेळोवेळा भावा पांडुरंग, वेळोवेळा भावा पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा, साधकांना असं वाटतं की आपल्याला देव आवडावा, तोच व्हावा, तोच व्हावा. हे प्रपंच नको आहे आपल्याला. आगापय पण नको मरा, येता स्वरूपाची घरा, करी तसे आडवारा विश्वाभासू जो. हा विश्वाभास जो आहे हा दूर केल्याशिवाय देवाची आवड महाराज तशी लागत नाही. 3 अधिकारी भागवतामध्ये सांगितलेले आहेत. एक उत्तम अधिकारी, एक मध्यम अधिकारी आणि एक कनिष्ठ निधी अधिकारी. उत्तम अधिकारी तो आहे, त्याला उदाहरणार्थ स्वामी महाराज, की जन्माला आल्यानंतर ते महात्मे ज्ञानाचेच अधिकारी, बाकी काही नाही, बाकी काही नाही. स्वामी महाराजासमोर जर संध्या करायला बसलं ते म्हणायचे तुम्ही नाक धरून बसा म्हणायचे. याचा अर्थ संध्या करू नये असं नाही, परंतु ते त्याचे अधिकारी नव्हते. तर ते अधिकारी कशाचे होते? स्वामी महाराज अधिकारी ज्ञानाचे होते. स्वामी महाराजांचं थोडक्यात चरित्र सांगतो की स्वामी महाराज पूर्वी शाळेमध्ये असताना कल्याणला होते. तिथं 10वीपर्यंत त्यांची शिक्षण झालं. त्यानंतर त्यावेळेस त्यांना व्यायाम करायचा नाद होता. कल्याणच्या व्यायामशाळेमध्ये स्वामी महाराजांनी एका दमामध्ये 1000 सूर्यनमस्कार घातले आणि त्यानंतर आमच्या या माऊलीने घातले विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस स्वामीजींना चांदीचं कड बक्षीस मिळालं होतं बरं. आणि बरेच दिवस कल्याणच्या व्यायामशाळेमध्ये स्वामी महाराजांचा फोटो होता. असे म्हणजे एकदम काय जसं म्हटलंय ना, नायमात्मा बलहीनेन लभ्या झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते एक विष्णुदास जगी, झुंजारते विष्णुदास जगी, झुंजारते विष्णुदास जगी. पापा पुण्यागी नाताळेच्या गोविंदा
झुंजार ते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी ना तळे. त्या स्वामी महाराज या अधिकाराचे असल्या कारणाने पुन्हा काही काळ पुन्हा राजकारणामध्ये गेले. तिथंही त्यांना कळालं. काय कळालं? हे सगळे लोक लबाड आहेत. त्याचा राजीनामा दिला. घरी आले. घरी आल्यानंतर अशी अवस्था प्राप्त झाली की आता वेड्यासारखी अवस्था झाली. लोक म्हणायचे आमच्या गावातलं हे वेडं आहे बरं का महाराज. नव्हे पण स्वाभिमानी एवढे की त्यावेळेस देश स्वातंत्र्याची चळवळ होती. स्वामी महाराजांनी असं जाहीर केलं आणि झेंडा लावला की सुरेगाव स्वतंत्र झालं. आणि त्यावेळेस प्रांत आले की काय प्रकार आहे म्हणून. लोकांनी सांगितलं काय नाही, आमच्या गावातले एक वेड आहे त्यांनी केले हे. विठ्ठल विठ्ठल. त्यांचा शब्द होता किंग ऑफ सुरेगाव, म्हणजे सुरेगाव स्वतंत्र झालं. पण त्यांना तेही पुढे नको वाटलं. अशी अवस्था झाली की आता काही नको, आता जीवनच नको, अशी महात्म्यांना अवस्था होते. आणि घरी असं पत्र लिहून ठेवलं महाराज तात्यांना, पांडुरंग तात्यांना, की मी माझ्या स्वेच्छेने रेल्वेच्या पटडीखाली जीव देतो, त्यात कोणाचंही काही नाही. म्हणून सुरेगाववरून 4 किलोमीटर विसापूर आहे, तिथं गेले. आता रेल्वे येणार आणि फक्त काही नाही, आता रेल्वे आली की उडी पुढे टाकायची एवढंच. आणि त्यावेळेस तुकाराम महाराजांचं महाराजांना प्रमाण आठवलं, मरण मागे तो गाढवाचा बाळ. असं काय मी पाप केलं? स्वामी महाराज म्हणतात की मी आता इथं मरू नाही मरणार म्हणले. मग त्याच गाडीमध्ये गेले आणि केडगावला गेले नारायण महाराज. तिथं गेल्यानंतर महाराज नगर जिल्ह्यातले लोक आपल्या बीड जिल्ह्यासारखे गळाटू नाही. आमच्या महाराजांचं वाक्य आहे की बीड जिल्ह्यातल्या लोकांची योग्यता फार मोठी, पण ते धीरच धरीत नाहीत, शिकावं असं काही वाटतच नाही. नगर जिल्ह्यातले लोक फार हुशार, पण त्यांना कोणी शिकवणारा मिळत नाही. विठ्ठल मिळतच नाही असं नाही, बहुतेक मिळत नाही बरं का. तसं स्वामी महाराज केडगावचे नारायण महाराज यांच्याकडे गेल्यानंतर मला समाधान नाही म्हटले. ते म्हटले व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करा, उमराला प्रदक्षिणा घाला. स्वामी महाराजांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ताबडतोब करायचं आणि पुन्हा म्हणायचं अजून मला समाधान नाही. असे 4-5 वेळ झाले. आता नारायण महाराजांचा फार मोठा त्यावेळेस गजबजा होता. त्यांना रुद्धिसिद्धी सगळ्यात प्रसन्न महाराज. त्यांच्या लक्षात आलं हे गिराईक आपलं नाही आहे. आणि मोठे लोक मोठेच असतात. त्यांनी स्वामीजींना सांगितलं तुम्ही माऊलीला जा, तुम्ही आळंदीला जा, तिथं तुमचं समाधान होईल. त्यानंतर स्वामी महाराज आळंदीला आले. मामासाहेब परमपूज्य मामासाहेब दांडेकर यांच्याबरोबर पुण्याहून आळंदीला आले. 2 दिवस संस्थेत राहिले. नंतर साधकाश्रमामध्ये गेले. आणि तिथं गेल्यानंतर दादांची त्यांची भेट झाली. त्या भेटीमध्ये त्यांना असं वाटलं की माय पुता होय भेटी तुम्हा, जशी अनेक जन्माचा ज्यांचा काही जणू संबंध आहे. आणि त्याप्रमाणे दादांची त्यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर स्वामी महाराज फारच मोठे. दादांनी शिकवलेलं सगळं आत्मसात झाला पाहिजे, घोकीत बसायचं नाही. बाकीचे सगळे विद्यार्थी घोकीत बसायचे. स्वामी म्हणायचे मला महाराज व्हायचं नाही, तुम्हाला महाराज व्हायचे, घोकात उभी. आणि स्वामी आपल्या थाटामध्ये धन्योहम धन्योहम, अहो शास्त्र महो शास्त्र, अहो गुरु महो गुरु, असे असणारे पंचदशीचे श्लोक ज्यांची ती खोली होती त्या खोलीच्या पत्रावर लिहिलेलं. आणि मी धन्य आहे, म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटसंपत्ती आणि मुमुक्षुत्व तीव्र ज्याला म्हणतात, हे स्वामीकडे होते. त्यामुळे स्वामीसारखे जे मोठे अधिकारी आहेत हे ज्ञानाचे अधिकारी आहेत. विठ्ठल विठ्ठल. दुसरा अधिकारी एक कर्माचा अधिकारी आहे. ज्याची श्रद्धा कर्मावरी तोची कर्माचा अधिकारी, ज्याची श्रद्धा श्रीधरी तो नव्हे अधिकारी कर्माचा. नाथ महाराज सांगतात की ज्यांची कर्मावर श्रद्धा आहे, कर्म माझं कल्याण करणार आहे असं ज्यांना वाटतं ते कर्माचे अधिकारी आहेत. आणि मग ज्याची श्रद्धा श्रीधरी ते नव्हे अधिकारी कर्माचे, म्हणजे ज्ञानाचा अधिकारी मोठा बरं का. त्यानंतर कर्माचा अधिकारी कनिष्ठ आणि उपासनेचा अधिकारी मध्यम आहे महाराज. त्याच्याकरता स्वामी महाराज एक त्यांच्या गुरुबंधूची गोष्ट सांगायचे. हरिभाऊ महाराज जामनेरकर स्वामींचे गुरुबंधू, दादांचे आवडते शिष्य बरं का. त्यांचा आवाज माऊली फार गोड. आणि ते मदालसा एकदा म्हणत होते साधकाश्रमामध्ये, त्यांनी सांगितलं. आणि मदालसा म्हणत असताना एवढे ते रंगून गेले आणि दादा आले आणि दादांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं.
पाहतात तर दादा, दादा हे काय केलं तुम्ही? अरे म्हणले, तुम्ही आहे का माझ्या पाया पडत? असे मोठे दादा होते. विठ्ठला विठ्ठला आणि त्यांचे आवडते एवढे जामनरकर महा हरिभाऊ. पण काय व्हायचं, ते आश्रमात आले की त्यांना घरची आठवण यायची बरं का. मग त्यांना एक 10-15 दिवस झाले की असं वाटायचं आपण घरी गेलं पाहिजे. बरं घरी गेले. बरं घरी गेल्यावर ते रमत नव्हते. घरी गेल्यानंतर 1 महिना 15 दिवस झाले, मग दादांनी केलेलं प्रेम, साधकाश्रम, माऊली, इंद्रायणी, हा सगळं आठवण झाली की त्यांना वाटायचं आळंदीला जावं. म्हणजे आळंदी घर त्यांचं चालूच झालं. दादांना म्हणले, दादा काय करावं? तुमच्याकडं आलं की घरी जावं वाटतं, घरी गेलं की तुमच्याकडे हे वाटतं. हे हरिभाऊ तर सांगत नाही, मी आपलं सांगतोय मी. विठ्ठला विठ्ठला काय करावं? दादा विनोदी होते, स्वामींनी सांगितलेलं सांगतो बरं का. दादा म्हणले, असं करतो, घरी जाऊ नको, आश्रमातही राहू नको, वळकटी घेऊन इंद्रायणीमध्ये उभं राहा. विठ्ठला विठ्ठला. हो, तसं या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज मध्यम अधिकारी जो आहे, त्या मध्यम अधिकाऱ्याने काय करावं? त्याला ज्ञानाची योग्यता नाही. बरं, कर्मामध्ये तो रमत नाही ना, त्याला कर्माची कटकट नको वाटते त्याला, आणि ज्ञान त्याला झेपत नाही. मग अशा माणसाला काय झालं पाहिजे? त्याला तीव्रतर देवाच्या भेटीची, पांडुरंगाची, भक्तीची ओढ लागल्यानंतर त्याचं कल्याण होईल, अशी अभंगाची भूमिका आहे बरं का. त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज त्याला दृष्टांत तसाच देतात. दृष्टांत देत असताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, परिमळाची धाव भ्रमर ओढी. परिमळ ज्या दिशेकडून येईल त्या दिशेकडे तो भ्रमर धाव घेतो महाराज. जात नाही, जाणं वेगळं आणि धाव घेणं वेगळं महाराज. काही सद्भक्त असे असतात, ते कीर्तनाला जात असताना चालत नसतात, पळत असतात. त्यांना असं वाटतं की कीर्तनाला कधी जाईल कधी जाईल कधी जाईल असं वाटतं. त्याला म्हणतात तीव्रता. कीर्तन ऐकणं, साधूंच्या दर्शनाकरता, पंढरपूरच्या वारीला कधी जाईल. मला आठवतंय महाराज, मी दृश्य पाहिलंय. हरिभक्तीपरायण गुरुवर्य भोसरीकर माऊली, त्यांना चालता येत नव्हतं महाराज शेवटच्या काळामध्ये. कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवायचे आणि हात ठेवून ते वारीमध्ये चालायला लागायचे. तर मी पाहिलं प्रत्यक्ष, माऊलींना इतर वेळेस चालता येत नसताना ज्या वेळेस माऊलीची पालखी निघाली आळंदी येऊन, त्यावेळेस माऊली असं चालत होते जणू काय एखादा तरुण मुलगाच चाललेला आहे. विठ्ठल म्हणजे या महात्म्यांना तीव्रता किती आहे. नव्हे नव्हे, कीर्तनाची खरी आवड त्यांना. आमच्या महाराजांचं कीर्तनाचा नेम काय असतो? 2 तास, आहे का नाही? पण समाधीचं कीर्तन माऊली 4 तास बाबांनी केल्याशिवाय सोडतच नव्हते महाराज. बाकीचे लोक कंटाळायचे, आणखीन सांगा, आणखीन सांगा, आणखीन सांगा. याला म्हणतात काय? तीव्र आवड महाराज. म्हणजे आवीट यांची आवड कधी कमी होतच नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज भ्रमराचा दृष्टांत देतात. महाराज भ्रमराला त्या सुगंधाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. दृष्टांत सांगतात, रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम भास्वानुदिष्यति हसिष्यति पंकजश्री इत्थं विचिन्तयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनीं गज उच्चहार. दृष्टांत देतात की तो भ्रमराला चारा मकरंदाचा आहे, तो महाराज सांगतात. त्याप्रमाणे तो भ्रमर चारा सेवन करण्याकरता जातो, पण तिथं तो एवढा मग्न होतो, तो म्हणतो काही नाही, आता संध्याकाळ जरी सूर्यास्ताला जरी गेला तरी सुद्धा रात्रभर मी हा चारा खाणार. आणि ज्या वेळेस पूर्ण रात्र संपेल, रात्रीर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम, सुप्रभात होईल, भास्वान उदिष्यति हसिष्यति पंकजश्री, भास्वान असणारा सूर्य उदयाला येईल आणि हसिष्यति पंकजश्री, हे कमळ हसेल म्हणजे प्रफुल्लित होईल. आणि त्यावेळेस मी उडून जाईल, पण रात्रभर मी हा मकरंदाचा चारा सेवन करील. एवढा तो त्याच्याकरता दंग झालेला आहे बरं का. पण काय होतं, त्याच्यामध्ये तो भ्रमर अडकला जातो
हत्ती येतो. हत्ती आल्यानंतर ती जी कमलकलिका आहे तो काय करतो, सोंडेनी त्याला उपटून फेकून देतो. नवे नवे सांगता श्लोकामध्ये नाही पण त्याच्यावर पाय देतो आणि तो भुंगा मरून जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिला. हा हंत हंत मला समजा काय सांगावं, पण त्यातलं फक्त ज्ञानेश्वर महाराज काय घेतात की त्याला ज्याप्रमाणे त्या सुगंधाची आवड आहे, दैसा भ्रमर भेदी कोरडे भल तैसे काष्ठ कोरडे, महाराज सांगतात तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळ दळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भ्रमराचा स्वभाव आहे, किती जरी कठीण लाकूड असलं तरी सुद्धा तो त्याचा छेद करतो, परंतु कमळकळिकेमध्ये ज्याप्रमाणे तो सापडतो त्याप्रमाणे भगवंताच्या चरणारविंदाचा जो मकरंद आहे महाराज, तो ज्या भक्तांना मिळतो ते त्या देवाला कधीच सोडत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याकरता नाही आपल्याकरता सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर त्यांना देव एवढा आवडतो महाराज, जीवीची या जीवा जीवीची या जीवा जीवीची या जीवा जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा प्रेम भावाची या भावा प्रेम भावाची या भावा प्रेम भावाची या भावा वातुनी केशवानुनावळे वातुनी केशवानुनावळे वातुनी केशवानुनावळे वातुनी केशवानुनावळे जीवे अनुसरणे जीवे अनुसरणे जीवे अनुसरती जीवे अनुसरती. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्यजोका पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा ज्ञानियांचा शिरोमणी. म्हणजे काय, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे, मद पामराय काय थोरपण, मद पामराय काय थोरपण, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे, मद पामराय काय थोरपण, मद पामराय काय थोरपण. किंवा सनक सिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ, ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ, अनुताप दीप्ती विश्वघनदाट, नामयावरी लोटे प्रेमाचा लोट, नामयावरी लोटे प्रेमाचा लोट, प्रेमाचा लोट. जय देवा जय देवा जय ज्ञानदेवा, जय देवा जय देवा जय ज्ञानदेवा. संपूर्ण ज्ञानी एकत्रित केल्यानंतर त्या सर्व ज्ञानांचे गुरु ज्ञानेश्वर महाराज आहेत, एवढा ज्यांचा अधिकार. परंतु देवाच्या प्रेमासाठी महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो जीवापेक्षा
विठ्ठल विठ्ठल असे प्रमाण दिल्यावर 4 तास कीर्तन होईल ना, पण करणार नाही बरं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रेम आहेच, तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज दृष्टांतपूर्वक सांगतात, परिमळाची धाव भ्रमर गोडी तैसी तुझी गोडी लागो. म्हणजे त्यांना गोडी आहेच, पण आपल्याला गोडी लागावी म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसी तुझी गोडी लागो. म्हणजे महाराज परमार्थातली गोडी ना महाराज ही आवीट आहे बरं का महाराज. आणि तेच महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, अवीट गे माय विटे ना, अवीट गे माय विटे ना, अवीट गे माय विठेना, अवीट गे माय विठेना, अवीट गे माय विटे ना, अवीट गे माय विटे ना, अवीट गे माय विठेना, अवीट गे माय विठेना. जवळी आहे परिवेदेना, जवळी आहे परिवेदेना, अवीट गे माय विटेना, अवीट गे माय विटेना. जवळी आहे परिभेदेना, जवळी आहे परिभेदेना, अवीट गे माय विठेना, अवीट गे माय विठेना. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय रखुमाई, जय विठोबा रखुमाई. सगळे बोला, टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. बोला हरी विठ्ठल. परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो. मग ज्ञानेश्वर महाराज आपलं वकीलपत्र घेऊन देवाला विनंती करता, देवा तुझी गोडी तशी मला लागू दे. पण महाराजांना मुळातच गोडी आहे महाराज. ज्ञानेश्वर महाराज वैराग्य संपन्न, जन्मते प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, तेथून जन्मा घवे सोवळे की जे कडकडीत वैराग्य. भक्ती ज्ञानानी वैराग्य आगळा, ऐसा नाही डोळा देखीला. हे तुकोबारायांचं वर्णन आहे. आणि उद्धव आणि पांडुरंगराय बोलतात त्या प्रसंगामुळे. आणि समाधी या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजाविषयी देव म्हणतात, उद्धवा ते म्हणे पांडुरंग, या सज्जनाचा न व्हावा वियोग, हृदय होतसे दोन्ही भाग, जाणा अंतरंग सखे माझे. भक्ती ज्ञानाने वैरागी, ज्ञान देवाईसाच हो योगी, न देखो नायको याची लागी, खंती वाटे बहुत. भक्त ज्ञानी आणि वैरागी, भक्त ज्ञानी आणि वैरागी, ज्ञान देवाईसाच हो योगी, न देखो पाहिला नाही, नाही नाही नायको ऐकला सुद्धा नाही, म्हणून खंती वाटे बहुत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसले,
म्हणून फार खंती वाटते. हे कोणाला वाटतं महाराज? अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा, त्यांना ज्ञानोबरायांचं वेळ लागलं महाराज. काही ज्ञानेश्वर महाराजांचं व्यक्तिमत्व मोठं असेल, कल्पना आपण करूया. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात त्या परमात्म्याची जी आवड आहे ना महाराज, भक्तीची जी आवड आहे ना, ती भक्तीची आवड अवीट आहे महाराज. ज्ञानेश्वरीचं पारायण म्हटल्यानंतर स्वामी महाराज साधकाश्रमामध्ये वयाच्या 75व्या वर्षी, बबन महाराजांना माहिती महाराज, बरोबर 5:30ला कन्हैया आश्रमातून निघायचे. कोणाची पर्वा करत नव्हते, निघाले म्हणजे निघाले. स्वामी महाराज चायचे भोयटे तात्या पळायचे बरं का, वयाचं 75 वर्ष. आणि बरोबर 5:45ला गुरुवर्य साखरे महाराजांचा काकडा चालायचा. स्वामी महाराज हजर तिथं. महाराज 10 मिनिटं राहिलेत, आमची वेळ आम्हाला द्यायची, तुम्ही भजन लवकर आवरायचं. तिथं जाऊन सांगायचे विठ्ठल आमचा वेळ तुम्ही घ्यायचा नाही, पण काही वेळेस आवडला तर साखरे महाराजांना ही गवळण म्हणा म्हणून सांगायचे. आणि त्यावेळेस आवडीने मग महाराज गवळण म्हणायचे आणि मग तो असा सोहळा चालायचा. मला सांगायचे कुत्रत्र कुठंही असो महाराज, ज्ञानेश्वरीचं पारायण म्हणणे की लहान मुलगा जसा छंदाने एखादी गोष्ट करतो तसं स्वामी महाराज सगळं सोडून कधी पारायण झालं पाहिजे. आणि त्यात आपला बीड जल्ला, आम्ही उशिरा जायचं बघ. मग काय विचारता विठ्ठल हो, पण दुसरंही सांगतो ना, उशिरा गेल्यामुळे त्यांना राग यायचा, पण म्हणायला लागल्यानंतर एवढा आनंद व्हायचा की त्याला विचारूच नका. आता सांगू नये स्वतःचा, पण 3 काशीहून आल्यानंतर 3 पारायण स्वामीने करून घेतले. 25 लोकांनी फक्त ऐकायचं, वाचायचं कोणीच नाही. आणि पाटील काकाकडे ज्ञानेश्वरी असायची, फक्त स्पीकरवर मी एकट्याने म्हणायचं. स्वामीने एकदा विचारलं, काका काही चुकतंय का? काकांचं नाही ऐक उत्तर दिलं काकाने. म्हणले चूक काढायची म्हणली तरी चूक निघत नाही. विठ्ठल मला माझा मोठेपणा नाही सांगायचा. स्वामी महाराजांना किती आवड महाराज त्या ज्ञानेश्वरीची. मला म्हणायचे अरे तू ज्ञानेश्वरी सांगतो, पण मला एवढा आनंद होतो म्हणायचे. म्हणजे असे अवीट आवड आहे महाराज. आणि प्रपंचाच्या सुखाचा विचार जर केला महाराज, हे विटतंय महाराज. स्वर्ग सुखाचा विचार केलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. विटे ना सरे भोगी तयाचेनी पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोये रे भावंडची. 8व्या अध्यायाचे शेवट, की स्वर्ग सुख काय आहे आणि ब्रह्मसुख काय आहे याची तुलना केलेली आहे. आणि त्या प्रसंगाला स्वर्ग सुख कसं आहे त्याचं वर्णन करतात. विटे ना सरे, ते विटतही नाही सरतही नाही. भोगी तयाचेनी पवाडे पुरे, पण त्याच्या भोगाने पवाडे पुढे मन तृप्त होतं. असं असणारं जे स्वर्ग सुख ते विटत नाही, सरत नाही, पण त्याला भोगणारा मात्र तो विटतो आणि तो सरतो. का? देहाचे पुरंदर 14 जाती. म्हणून स्वर्ग सुखाची तुलना केली, पण ब्रह्मसुख मात्र असं आहे महाराज, प्रतिक्षणम वर्धमानम. स्वामी महाराज त्या आनंदामध्ये असायचे महाराज. आपले पाटील काका वरवर रागवतात, पण त्यांच्या मस्तीमध्ये ते असतात, ते आनंदामध्ये असतात. आज ज्या वेळेस काकांची प्रकृती पूर्ण दाखवली, त्यावेळेस काका म्हटले, डॉक्टर मी एवढा मोठा प्रवास करतो, वास्तविक पाहता माझ्यासारख्याने प्रवास नाही करायला पाहिजे, तरी पण माझं BP आणि सगळं बरोबर असतं कसं काय? डॉक्टरांनी सांगितलं, चिंतामणी डॉक्टर ते मोठे अधिकारीत परमार्थातले, त्यांनी सांगितलं तुमची परमार्थाची ही शक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून अवीट गे माय सखी असणारी जी बुद्धी, त्या बुद्धीला ज्ञानोबा सांगतो अवीट गे माय विटेना. अवीट आहे तो, ते कधीच विटत नाही. एखाद्या माणसाला गुलाबजाम आवडतात, काही लोकांना लाडू आवडतात, काही लोकांना आंबे आवडतात. ठीक आहे, ज्याला जे आवडतंय त्याला सांगायचं किती लाडू खाशील तू? 10 खाल्ले, अजून 10 खा, पुन्हा 10 खा. आणि पुन्हा 21वा लाडू ज्या वेळेस वाढायला जातो तो म्हणतो आता कृपा करा, आता मला वाढू नका. त्या लाडूचा काय होतो? वीट येतो. पण महाराज परमात्म सुख जे आहे त्या सुखाचं वीट कधीच येत नाही. म्हणून आवीट गे माय विटेना. बरं तो परमात्मा फार दूर आहे का? माझे पहिलं पण जाये, भक्त हे आईलं पण ठाये, अनादी ऐक्य जे आहे तेची निवडे. तो परमात्मा दूर नाही महाराज. भ्रमाने आपल्याला वाटतं की तो दूर आहे. म्हणून परमात्मा श्रीहरी विषयी त्याची परोक्षतेची
आणि स्वतःविषयी परिच्छिन्नतेची भ्रांती जाऊन तो परमात्मा मी आहे असा बोध आपल्याला संत करून देतात. आवीट गे माय विटेना दशमस्ती. दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. म्हणून 10वा तू आहेस, 10वा आहे हे परोक्ष ज्ञान आणि 10वा तूच आहेस हे अपरोक्ष ज्ञान. संत आपल्याला हृदयामध्ये असणारा जो परमात्मा त्या परमात्म्याचा काय करतात आपल्याला अपरोक्ष ज्ञान करून देतात. म्हणून महाराज सांगतात अवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. तो हृदयामध्येच आहे. पण असं वर्णन केलेलं आहे की इंद्रियांचा प्रत्याहार केल्यानंतर तो परमात्मा हृदयामध्येच असतो. पण हृदयामध्ये असणारा परमात्मा प्रगट होतो. हनुमंतरायांचं छायाचित्र आहे बरं का. त्याच्यामध्ये हनुमंतरायाने आपल्या हृदयातला परमात्मा रामराया भगवती सीता प्रगट केले. तर ते त्याच्यातून सांगतात की इंद्रियांचा प्रत्याहार केल्यानंतर हृदयामध्ये परमात्मा आहेच तो प्रगट होतो. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे हृदय स्वयंभची असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. तसं महाराज सांगतात हृदयी आहे परी भेटेना. परंतु त्याचं परोक्ष ज्ञान असल्यामुळे अजून कृपा पूर्ण झाली नाही, त्याच्यामुळे भेटत नाही. मग तो परमात्मा भेटावा याच्याकरता कशी तीव्रता पाहिजे महाराज तिसरं चरण सांगतात. लागली या जीवनाते ओढी तृषा 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 लागली या जीवनाते ओढी तैसी तुझी गोडी लागो या जीवा तैसी तुझी गोडी लागो या जीवा विट गे माय विटेना विट गे माय विटेना तैसी तुझी गोडी लागो या जीवा तैसी तुझी गोडी लागो या जीवा विट गे माय विटेना विट गे माय विटेना. आपल्याला त्या परमात्मा भेटीची कशी ओढ लागली पाहिजे त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत परत सांगतात. तृषा लागली या जीवनाते उडी आगा पाणिया हुनी भव्ये तुपी गुण किरा आहे परी ते मीना काय होय असने तेथ. पाण्यापेक्षा तुपामध्ये दुधामध्ये कितीतरी मोठे गुण आहेत पण ते माशाला ते नको आहे. माशांचं जीवन हे पाणी आहे. त्याप्रमाणे तृषा लागली या जीवनाते ओढे. तहान लागल्यानंतर तुम्हाला असं म्हणलं की आता पाणी मिळत नाही दूध देतो मग जमेल का? नाही, पाणीच लागतं, दुसरं काही लागत नाही. त्याप्रमाणे आम्हाला वाटतं देव भेटावा, नाही भेटला तर ठीक आहे या जन्मी नंतर पुढच्या जन्मी असं वाटतं. हे असं चालत नाही बरं. मग तीव्रता म्हणजे एवढी पाहिजे की आत्ता या जन्मातच आणि ताबडतोब भेटला पाहिजे. एवढी तीव्रता ज्या वेळेस महाराज आणि जीवनामध्ये येते त्यावेळेस तो परमात्मा भेटतो. म्हणून तृषा लागली या जीवनाते ओढी तैसी तुझी गोडी लागू जीवा. रामकृष्ण परमहंस स्वतःचा शिरच्छेद करायचा आणि त्यावेळेस मात्र मग करणार आता ठेवणार नाही. त्यावेळी देवी प्रगट होते आणि त्यांचा हात धरते आणि तेजाचं दिव्य असं देवी त्यांना दर्शन देते. एवढी तीव्रता ज्या वेळेस होती आपण मात्र तसा कुणी प्रयत्न करू नका बरं. त्याचं कारण का? तेवढं बँकेमध्ये बॅलन्स पाहिजे म्हणजे आपल्याला ते मिळतं. तसं अनेक जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठलला धला पुंडलिकासी पूर्वी पुण्य केले वो माये विटेला धले विठोबाचे पाये. तसा महात्मा असेल तर तेवढी तीव्रता राहते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेवढी परमात्म्याची तीव्रता असावी. तृषा लागली या जीवनाते ओढे
तैसी तुझी गोडी लागो जीवा. आणि शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बापर कुमादेवी वरो विठ्ठली आवडी. 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 गोडीची गोडी मिळून गेली. गोडीची गोडी मिळून गेली. अविट गे माय विटेना. अविट गे माय विटेना. गोडीची गोडी मिळून गेली. गोडीची गोडी मिळून गेली. अविट गे माय अविट गे मातेरा. जवळी आहे परिभेटेला. जवळी आहे परिवेदेना. अविट गे माय विटेना. अविट गे माय विटेना. जवळी आहे परी भेटेना. 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 जवळी आहे परिभेटेना. जवळी आहे परिभेटेना. अविट गे माय विटेना. अविट गे माय विटेना. बाप रखुमा देवी वरू विठ्ठली आवडी. गोडी सी गोडी मिळून गेली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, विठ्ठली आवडी म्हणजे विठ्ठलाच्या ठिकाणी अशी आवड ज्यावेळेस उत्पन्न होईल त्यावेळेस गोडी सी गोडी मिळून गेली. मूळची गोडी असणारी म्हणजे मूळ विठ्ठल असणारं ब्रह्मचैतन्य आणि हा असणारा कूटस्थ म्हणजे कूटस्थाचा आणि ब्रह्माचं सदाचंच ऐक्य आहे. म्हणजे इथं अशी परमात्म्याची तीव्र ओढ भेटीची झाल्यानंतर गुरु येतात आणि तत्वमसी महावाक्याचा बोध त्याला देतात. बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला. शास्त्रकार सांगतात ब्रह्मज्ञानाशिवाय जीवन कृतार्थ नाही. ब्रह्मज्ञान कशा पद्धतीने होतं
ज्ञानेश्वर महाराज एक उपासनेचा उत्कृष्ट अभंग, तसा अभंग ज्ञानोत्तरही लावता येतो, नाही असं नाही. पण आता एकदा प्रकरण घेतल्यानंतर त्या पद्धतीने आपण चिंतन केलं. म्हणून बाप रखुमा देवीवरून विठ्ठली आवडी, गोडीयेसी गोडी मिळवणी गेली, आवीट गे माय विटेना, जवळी आहे परी भेटेना. संत महात्म्यांना, स्वामी महाराजांना, भगवान बाबांना, भगवान संगमेश्वर यांना विनंती करत की तुमच्या ठिकाणी असणारं जे वैराग्य आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, एवढं काय आम्हाला मिळणार नाही, कारण तेवढी आमची योग्यताच नाही. त्यातला एक कण, एक लेश जरी आपल्या जीवनामध्ये मिळाला, आपलं जीवन कृतार्थ होईल. म्हणून झालेली सेवा बाबांच्या चरणी, स्वामींच्या चरणी, भगवान संगमेश्वर यांच्या चरणी अर्पण करून आपण या ठिकाणी थांबूया. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली रखुमादेवीवरो विठ्ठली आवडी, बाप रखुमादेवीवरो विठ्ठली आवडी, बाप रखुमादेवीवरो विठ्ठली आवडी, रखुमादेवीवरू विठ्ठली आवडी, बाप रखुमादेवीवरू विठ्ठली आवडी, बाप रखुमादेवीवरू विठ्ठली आवडी. गोडीची गोडी मिळून गेली, अवीट गे माय विटेना, अवीट गे माय विटेना, गोडी मिळून गेली, गोडीयेसी गोडी मिळून गेली, गोडीयेसी गोडी मिळून गेली, अवीट गे माय विटेना, अवीट गे माय विटेना. जवळी आहे परिभेदेना, जवळी आहे परिभेदेना, जवळी आहे परिभेदेना, अवीट गे माय विटेना, अवीट गे माय विटेना, आहे परिभेटेना, जवळी आहे परिभेटेना, जवळी आहे परिभेटेना.
भजन करा. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. टाळी टाळी. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. बोला बोला बोला. नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम. बोला मंडली हरी श्री नारायण. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. विठ्ठल जय जय